भंडारा जिल्ह्याच्या गरडा खुर्द येथील रेशन दुकानदार खातोय मेलेल्या माणसाची टाळूवरची लोणी। हो, हे सत्य आहे। भंडारा तालुक्यातील गरडा खुर्द गाव येथील स्वस्त रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मेलेल्या लोकांच्या टाळूवरची लोणी खात आहे। आम्ही असं का म्हणतो याला कारणही तसंच आहे। गरडा येथील अनेक नागरिक मृत झाले, त्यांच्या कुटुंबाला धान्य देणं बंद झालं, पण तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानात मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिला जातो। इतकंच नाही तर सरपंच यांच्या सासू 3 वर्षांपासून मृत झाल्या, पण त्यांच्या नावाचा धान्य रेशन दुकानदार उचलत करत आहे। जेव्हा सरपंच बाईने ऑनलाईन मध्ये पाहिल्यावर सर्व भोंगल कारभार समोर आला। आता या संदर्भातील आणखी खोलवर गेल्यावर ते गावातील रहिवासी नाही असं लोकांच्या नावाने देखील रेशन कार्ड बनवण्यात आले। गावातीलच नागरिक अंत्योदय या योजनेपासून वंचित आहेत। मग बाहेर गावातील नागरिकांचे रेशन कार्ड कसे तयार झाले? रेशन कार्ड तयार होताना तालुका पुरवठा विभाग काय करत होता? कोणी रेशन कार्ड तयार केले? हा संशोधनाचा विषय आहे। जे आमच्या गावामध्ये मृत्यू लोक आहेत ना, त्यांचा दाना येत आहे, पण ते दाना देत नाहीये, ते म्हणजे स्वतः खाता येतो दाना। अशी संख्या कम से कम 25-30 येत गावातून। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे बाहेरगावची जे बोगस कार्ड बनवली आहेत, जे ते आमच्या गावचे व्यक्ती आहेतच नाही, जे बोगस आहेत, पण त्यांचा पण दाना ते उचलत आहे आमच्या गावात आणि तो दाना खात आहे। त्यांची संख्या कम से कम 25 आहे। आणि माझी सासू मरण पावली आहे, 3 वर्ष झाले आहेत, पण माझ्या सासूचा दाना येत असताना सुद्धा ते आम्हाला दाना देत नाही आणि म्हणत आहे की तुमचं नाव कटला, पण तो दाना येत आहे पण ते देत नाही। म्हणून मी तक्रार केली आहे की माझ्या सासूचा दाना कुठं आहे आणि तो कुठं मिळते की नाही मिळत, म्हणून मी तक्रार केली। माझी मागणी एवढीच आहे की माझ्या गावाला न्याय मिळला पाहिजे। माझ्या गावाचा जो अंत्योदयमध्ये असून सुद्धा ते अंत्योदयचा दाना देत नाहीये, तो माझ्या गावातल्या व्यक्तींना प्रत्येकांना मिळला पाहिजे आणि जे वंचित आहे त्याच्यापासून त्यांना पण मिळल्या पाहिजे। एकच माझी इच्छा आहे की माझ्या गावाला म्हणजे व्यवस्थित मिळले पाहिजे, एवढीच इच्छा आहे। एका रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मृत व्यक्तींच्या नावाने धान्य उचलत करत आहे, पण पुरवठा विभागाने साधी चौकशी देखील केली नाही। तर आता तक्रारीच्या अनुषंगाने रेशन दुकानची चौकशी करण्यात आली आहे। चौकशी अनेक त्रुटी आढळल्या असल्याने रेशन दुकानावर कारवाई करिता जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे। एका गावात असा प्रकार सुरू असून जर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानाची चौकशी केली तर आणखी टाळूवरची लोणी खाणाऱ्या अनेक दुकानदारांवर कारवाई होईल यात शंका नाही। गराडा येथील मृत व्यक्तीची माहिती ग्रामपंचायत गराडा खुर्द येथील सरपंच तसेच पोलीस पाटील यांना ते मागवण्यात आलेली आहे। मृत व्यक्ती तसेच लग्न झालेल्या मुली यांचे नाव करण्याबाबतची यादी प्राप्त होताच आपण त्यांचे नावं कमी करून देऊ। काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे? गराडा खुर्द येथील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दुकानाची चौकशी करून तसा अहवाल कलेक्टर माननीय DSO ऑफिस इथं सादर करण्यात आलेला आहे व त्यांची कारवाई ही प्रोसेसमध्ये आहे। महान्यूज 7 साठी जितेंद्र पटले, तुमसर। नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 2024 कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हैंडलूम व हैंडीक्राफ्ट के सभी प्रोडक्ट्स अब पाइए एक ही छत के नीचे, जहां मुख्य आकर्षण में उपलब्ध है कश्मीरी साड़ी, कोलकाता साड़ी, कोसा सिल्क, बनारसी सिल्क, भागलपुरी लिनन साड़ी, खादी शर्ट, कॉटन शर्ट, खादी कुर्ती, अफगानी सूट, जयपुरी बेडशीट, फैंसी ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, राजस्थानी एंटीक ज्वेलरी, फिरोजाबाद बैंगल, गाउन, कारपेट, वेस्टर्न टॉप, टेराकोटा पॉट, इलेक्ट्रॉनिक आइटम, राजस्थानी जूती, बॉम्बे सैंडल, बेड एवं सोफा कवर्स, राजस्थानी बैग, पश्मीना शॉल, कश्मीरी कुर्ती, मुखवास एवं चूर्ण, पापड़, चॉकलेट्स, कॉस्मेटिक, सहारनपुर फर्नीचर और भी बहुत कुछ, जिसमें आपको मिलेगी 20% तक की छूट। इस भव्य प्रदर्शनी व बिक्री में जुड़िए हमारे साथ। तारीख 24 जुलाई 2024 से भव्य शुभारंभ दोपहर 12 बजे से रात 10 बजे तक। प्रवेश निःशुल्क है, तो आइए और लाभ उठाइए, कहीं मौका हाथ से छूट न जाए। हमारा पता हनुमान मंदिर ग्राउंड, रामनगर चौक, नागपुर। अवश्य पधारें।